तुम्हाला सांगितलं की 2-3 पेनी सोबत घेऊन जा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की परीक्षेमध्ये जर तुम्हाला ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्हाला असं वाटलं, आढळून आलं की एखादा प्रश्न चुकीचा आहे, तर बरेचसे हुशार मुलं काय करतात, म्हणजे जास्त हुशार मुलं, ठीक आहे, हुशार मुलं नाही, अधिकचे हुशार मुलं, ते काय करतात, सरांना सांगतात की बाबा सर हा प्रश्न चुकीचा आहे ना. तुम्हाला जर प्रश्न कळाला की चुकीचा आहे प्रश्न, आपली पहिली प्रतिक्रिया होती की त्या जे केंद्र प्रमुख जिथं आपल्याला गार्डिंगला आलेले आहेत सर, त्यांना जाऊन सांगा सर हा पेपर चुकीचा आला. किती खुशीनं होऊन सांगायची काही गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं सांगसाल तेवढा तुमचा टाइम वेळ वाया जाणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तीला 40 मिनिटाचा टाइम असतो. तुमची बेल वाजली तेव्हापासून पेपर सुरू होतो आणि तुम्ही कदाचित त्या जो पण तुमच्या गार्डिंगला टीचर येणार आहे त्याला सांगितलं असा पेपर चुकीचा आहे. अजून जो केंद्र प्रमुख आहे त्याला पण तुम्ही निदर्शनात आणून दिलं हा पेपर प्रश्न चुकीचाच आहे, याचा मार्क भेटणार का, हे होणार का, ते होणार का, 4 लोकांना गोंधळ टाकला, तुमचा टाइम वाया जाणार. तो टाइम तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यामुळे जर तुमचा प्रश्न चुकीचा असेल, नाही सॉरी, पेपरमध्ये चुकीचा प्रश्न आला, पहा हा 2000 मागचा पेपर आहे, ठीक आहे, 2025ला झाला, हा पण जानेवारीमध्ये झाला. तर तिथे कोणालाही सांगायचं नाही की पेपर म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. त्याचं ABCD तुम्ही एक तरी मार्किंग करायची. पेपरला असं नाही की मार्किंग सोडून टाकायची. मार्किंग काही ना काही करायची. निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही, की मार्क कटणार नाही. प्रश्न चुकीचा असेल तर तुम्हाला सर्वांना मार्क भेटतो, त्याचा सर्वांना मार्क भेटतो. त्याच्यामुळं भाग लागायचं नाही. चुकीचं आहे याला सांगायचं, त्याला सांगायचं, शिक्षकाला सांगायचं. तुम्हाला जो योग्य वाटतो त्या चुकीच्या प्रश्नामध्ये पण जो पर्याय योग्य वाटतो, हे 2 ऑप्शन कट करून हे 2 ऑप्शन वाटतात किंवा हे 3 ऑप्शन वाटतात किंवा नाही वाटत, त्याचा ऑप्शन टिक मार्क करायचा, ते तिथं